कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कोणाचा जीव जातोय, कुठे आग लागली, हे बघ। या कारणांच्या व्यतिरिक्त जर का इतक्या रात्री मला फोन केला असशील ना, सोडणार नाही तुला। अहो मॅडम, झोपा उडवण्याच्या दिवसांमध्ये झोपा कुठे काढताय तुम्ही? बरं ऐका, तुमच्या त्या म्हाताऱ्याला, त्या शांतारामला भेटलो होतो मी, गाठलं होतं आता रस्त्यात। जाम कडक म्हातारा आहे हो, ते मोडेन पण वाकणार नाही टाईप। नाही काय म्हणा, आवडला आपल्याला पण तो। त्याचं कौतुक सांगायला फोन केलायस तू इतक्या रात्री? तुमच्याकडे ना पेशन्स नाही अजिबात। मी ऑब्झर्व केलं, तुम्हाला ना खूप घाई लागलेली असते मॅडम। नॉट गुड। जरा पेशन्स ठेवा। तो घासून गुळगुळीत झालेला डायलॉग तर ऐकला असेल तुम्ही, अति घाई संकटात नाही। मी काय बोलतोय ते नीट ऐका आधी। त्या म्हाताऱ्यानी उद्या तुम्हाला त्याच्या वकिलाच्या ऑफिसमध्ये भेटायला बोलवलंय। मला जर का वकिलाकडेच जावं लागणार असेल तर तुझा काय रे उपयोग? मॅडम, तुम्हाला त्या वकिलाच्या ऑफिसमध्ये फक्त यायचंय, तोंड दाखवायला। तिथे जे काही बोलायचंय ते मी बोलीन, तुम्ही काळजी करू नका। उद्या एकदा ते वकिलाचं प्रकरण संपवून टाकतो, मग तो बरोबर आपल्या तावडीत येईल। तुम्ही उद्या पोहोचा मग त्या वकिलाच्या ऑफिसला। काय नाव त्याचं? केळकर वकील। मी उद्या तुम्हाला तिथेच भेटेन। ऐक ऐक, तू मला 5 दिवसामध्ये काम करून देतोयस असं सांगितलंयस, आहे ना लक्षात? मॅडम, नका एवढी काळजी करू। अजून 5 दिवस आहेत माझ्याकडे, खूप आहेत। झोपा आता शांत। गुड नाईट। गुड नाईट। आत्या, आत्या तू गोळ्या वेळेत घेत नाहीयेस का? आणि हे काय, ही गोळी संपली तुम्हाला सांगितलं का नाहीस? गोळ्या घेऊन काय करणार आहे मी? आता मी जगले काय आणि मेले काय? तर तू असं का बोलतेस? तुला खरंच आम्ही इतके परके वाटायला लागलो का? आमच्याकरता तू कधीच परकी नव्हतीस। तू लहानच मोठं केलंयस आम्हाला। ह्या सगळ्या बोलायच्या गोष्टी आहेत रे। नाही आत्या। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।